ऑर्किड फुलांची सजावट कुठे दिसत नाही। लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशन पासून ते अगदी घरातील सजावटीपर्यंत आणि त्याचमुळे या फुलाला बाजारामध्ये सध्या मोठी मागणी आहे। परिणामी याला दर देखील जास्तीचा मिळतोय। याच गोष्टीचा विचार करून सांगली जिल्ह्यातील आष्टा गावातील बाळासाहेब चव्हाण यांनी ऑर्किडची लागवड केली, ज्यातून त्यांना महिन्याकाठी लाखभराचं उत्पन्न मिळतंय। सांगली जिल्ह्यातील आष्टाचे बाळासाहेब चव्हाण 1981 पासून फुलशेती करतात। ग्लॅडिएटर गुलाबाच्या लागवडीपासून याची सुरुवात झाली। 2001 पासून त्यांनी संरक्षित शेती करण्याचं ठरवलं आणि आपल्या 28 गुंठे जमिनीवर पॉली हाऊस उभारलं। सुरुवातीच्या काळात जरबेरा, कार्निशन आणि गुलाबाची फुलं घेतली, मात्र बाजारातील दर पडल्यानंतर त्यांनी ऑर्किडची लागवड करण्याचा निर्णय घेतला। 2001 पासून जरबेरा पिकाची सुरुवात केली। जरबेरा पीक केलं। जरबेराच्या ग्रीनहाऊसमध्ये जरबेराच्या जोडीला मी कार्नेशन केलेलं आहे, कार्नेशनच्या जोडीला गुलाब केलेला आहे। असं ही विविध पिके करत आलो। मार्केटचा जरा थोडा प्रॉब्लेम आला त्याला आणि मार्केटमध्ये त्याला किंमत कमी मिळायला लागली। त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की आता नवीन पिकाकडे वळावं आणि त्या दृष्टिकोनातनं मी विचार केला आणि बिना मातीचं किंवा चिवड्या जमिनीत, नापीक जमिनीत सुद्धा ऑर्किड पीक चांगल्या पद्धतीने येतं। तर का चांगल्या पद्धतीने येतं तर ते पीक टोटली म्हणजे जमिनीपासून 1 मीटर अंतरावरती आपल्याला करावं लागतं। त्याला मातीची गरज नाही, फक्त त्याला नारळाचे सोल झाले, कोकोशेल झाले तर ते आपल्याला पीक घेता येतं। त्या पद्धतीनं मी हे पिकाची निवड केली। बाळासाहेब चव्हाण यांच्याकडे ऑर्किडच्या सोनिया व्हाईट, सोनिया पिंक आणि सोनिया पर्पल अशा 3 जातींची ऑर्किड आहेत। 28 गुंठ्यात 3 फूट उंचीचे 43 टेबल असून यावर कोकोशेल अंथरण्यात आलं आणि यावर ऑर्किडच्या रोपांची लागवड केली। 2 रोपांमध्ये आणि ओळींमध्ये 20 बाय 20 सेंटीमीटरचं अंतर सोडण्यात आलंय। 28 गुंठ्यांसाठी 28,000 रोपं बाळासाहेब यांना लागली। तर आता माझ्याकडे ह्या म्हणजे ऑर्किडचं 28 गुंठ क्षेत्र आहे। तर 28 गुंठ्यात साधारण माझ्याकडे 28,000 रोपं बसलेले आहेत। 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर याचं प्लांटेशन करायचं आणि ते टोटली आपल्याला कोकोशेलमध्ये करायचं आहे। ह्याला फक्त ह्युमिडिटी आणि हे टेम्परेचर ह्या दोन्ही गोष्टीचं कंट्रोलिंग फार महत्त्वाचं असतं। ह्या दोन्ही गोष्टीचं त्याला लागणाऱ्या ज्या टक्केवारी जेवढं आपण मेंटेन करू तेवढ्या या पिकाची वाढ आणि याची फुलाची प्रत चांगल्या पद्धतीने येते। हवेतील आर्द्रता आणि तापमान यावर ऑर्किडचं उत्पादन अवलंबून असतं। यासाठी 60 ते 80% आर्द्रतेची गरज असून तापमान हे 30 ते 32 अंश सेल्सिअस असायला हवं। तापमान नियंत्रणासाठी दिवसातून 8 ते 10 वेळा स्प्रेयर्स आणि फॉगर्स चालवावे लागतात। या पिकाला गोगलगायींचा मोठा त्रास होतो। या गोगलगायी चिमट्याच्या मदतीनं वेगळ्या करून त्यांचा नायनाट करावा लागतो। त्याला फर्टिगेशन म्हणजे खतं द्यायची जी पद्धत आहे ती झारीने द्यायची असते। ती झारीने द्यायची असते तर याला खताचं प्रमाण फार कमी लागतं। आता माझ्या 28 गुंठ्याकडे माझं क्षेत्र आहे, तर 28 गुंठ्याला NPK, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि जे काय झाईम्स असतील हे काही ग्रॅममध्ये फक्त द्यावे लागतात। आपल्याला किलोमध्ये सुद्धा जावं लागत नाही, इतकी कमी खतं लागतात। ह्याला फक्त ही केसरं भिजवायची असतात आणि ती भिजवल्यानंतर त्याचं जे पाणी जे पडतं ते खाली जमिनीवर पडून द्यायचं नाही, का तर त्याच्यातनं खतं आपल्याला वाया जातील ही भीती असते। बाळासाहेब चव्हाण यांच्या उत्तम नियोजनामुळे अवघ्या 6 महिन्यांमध्ये उत्पादन सुरू झालं। दररोज झाडापासून 1 इंच अंतर सोडून या फुलाची तोडणी केली जाते। 20 फुलांचा एक बंच तयार करून त्यांच्या देठाला कापूस गुंडाळला जातो आणि हे प्लास्टिक पेपरमध्ये पॅक करून बाजारपेठेत पाठवले जातात। प्रत्येक छडीवर 2 ते 3 कळ्या उमलल्या आहेत, म्हणजेच महिन्याला 8 ते 10,000 फुलांचं उत्पादन मिळतं। एका छडीला बाजारात 10 रुपयांपासून 30 रुपयांचा दर मिळतो। यातून महिन्याकाठी 2 ते 2.5 लाखांचं उत्पन्न बाळासाहेब यांना मिळतं। यातून रोपं, खतं, मजुरी, पॉली हाऊस उभारण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता असा मिळून 1 लाखांचा खर्च वजा जाता बाळासाहेब चव्हाण यांना 1 ते 1.5 लाखांचा निव्वळ नफा होतो। तर सरासरी मला रेट 20 रुपयाचा मिळालेला आहे।
एका छडीचा रेट 20 रुपयाचा, 20 रुपये मिळाले. साधारणतः बंच आपला 400 रुपयेपर्यंत जातो. 350 ते 400 रुपयाला मी विकलेला आहे. पहिल्या अजून 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर आता मी प्रत्येक झाडाला साधारण 1 ते दीड 2 शूटपर्यंत मी घेतलेला आहे. तर साधारण 20 रुपये शूट प्रमाणे गेल्यामुळे माझा साधारणतः 28 गुंठ्यात 2 ते 2.5 लाख रुपयाचं आतापर्यंत ऑर्किड गेलेला आहे. कुठल्या कलरला मागणी वाढेल किंवा कुठल्या व्हरायटीला मागणी वाढेल ह्याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी केलं म्हणून तेच जर केलं तर तुम्हाला तेच मार्केटमध्ये एकाच कलरची फुलं जास्त झाल्यानंतर दर मिळत नाहीत असं होऊन जाईल. तर त्यासाठी पुढच्या वर्षाचा अभ्यास मार्केटचा करून मग तुम्ही लागण करणं किंवा पिकाची निवड करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फुलशेतीचा अभ्यास, बाजाराची मागणी आणि शाश्वत नफा पाहून बाळासाहेब चव्हाण यांनी ऑर्किड लागवडीचा निर्णय घेतला. पिकाच्या गरजेनुसार सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं. यामुळे अवघ्या 28 गुंठ्यात त्यांना महिन्याकाठी लाखभराचं उत्पन्न मिळतंय. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.